श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा असेल? अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा या आठवड्यात पूर्ण होईल का? आर्थिक अडचणी कमी होतील का? नोकरीत नवीन संधी मिळेल का? व्यवसायात नफा वाढेल का? कौटुंबिक वातावरण आनंदी राहील की काही मतभेद निर्माण होतील? आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल का? आणि ग्रहांची साथ तुम्हाला कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक लाभ देणार आहे? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने शांत, संयमी, मेहनती आणि विश्वासू असतात. एकदा एखादे ध्येय ठरवले की ते पूर्ण केल्याशिवाय त्या स्वस्थ बसत नाहीत. हा आठवडा तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. काही निर्णय अतिशय महत्त्वाचे ठरतील. संयम राखून घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांसाठी लाभदायक ठरतील. नकारात्मक विचार बाजूला ठेवून आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यश निश्चित मिळेल. या आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा मंद गतीने पुढे जातील. त्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. परंतु आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती पूर्णपणे बदलू लागेल. रखडलेली कामे पूर्ण होतील, नवीन संधी समोर येतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचं सहकार्य मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. एखादी शुभ बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक आणि मानसिक समाधान मिळेल. या काळात संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवू शकतात. तुमच्या कामातील सातत्य आणि प्रामाणिकपणामुळे प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील. जुने व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण होतील. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नवीन करार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. मार्केटिंग आणि विस्तारासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या कल्पकतेमुळे व्यवसायाला नवीन दिशा मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी मोठ्या व्यवहारातून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्यास कामे अधिक वेगाने पूर्ण होतील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा दिलासा देणारा आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीला प्राधान्य द्या. घरासाठी काही आवश्यक खरेदी करावी लागू शकते. कुटुंबाच्या गरजांवर खर्च होईल, परंतु त्यामुळे समाधान मिळेल. कर्जाचा काही भाग फेडण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना नफा वाढताना दिसेल. अचानक आर्थिक लाभाची शक्यता देखील नाकारता येत नाही. शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. पैशाचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आर्थिक निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेकाचा वापर करा. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबात आनंद, प्रेम आणि सहकार्याचे वातावरण राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. दोघांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी नात्यात पुढील पाऊल टाकण्याची चर्चा होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवल्यास कोणताही वाद निर्माण होणार नाही. घरातील सकारात्मक वातावरण तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा आहे. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित निकाल मिळतील. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडे दूर राहा. वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करा. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. एखाद्या स्पर्धेत किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा. सातत्याने अभ्यास करणाऱ्यांना भविष्यात मोठे यश मिळेल. मित्रांच्या योग्य सहकार्यामुळे अभ्यास अधिक सोपा वाटेल. आरोग्य. आरोग्य सामान्यतः चांगले राहील, मात्र निष्काळजीपणा करू नका. थकवा, अंगदुखी किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि योगासने फायदेशीर ठरतील. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा करा. पाण्याचे भरपूर सेवन करा.
गोड पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी उत्साह आणि ऊर्जा वाढलेली जाणवेल. शिस्तबद्ध दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करेल. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात छोटा किंवा मध्यम अंतराचा प्रवास घडू शकतो. हा प्रवास कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत असू शकतो. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. एखाद्या सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. दानधर्म करण्याची प्रेरणा मिळेल. प्रार्थना आणि नामस्मरणामुळे मानसिक शांतता मिळेल. या आठवड्यात केलेली चांगली कर्मे भविष्यात शुभ फळ देणारी ठरतील. उपाय. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा. गरजू व्यक्तीला तांदूळ किंवा साखरेचे दान करा. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. कोणालाही दुखावणारे शब्द बोलू नका. सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक कामाची सुरुवात देवाचं स्मरण करून करा. एकूणच हा आठवडा वृषभ राशीसाठी प्रगती, स्थैर्य आणि समाधान देणारा ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात वाढ, आर्थिक सुधारणा आणि कौटुंबिक आनंद यांचा सुंदर संगम या आठवड्यात अनुभवायला मिळेल. सुरुवातीला काही अडथळे आले तरी आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. संयम, सातत्य आणि योग्य नियोजन यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. या आठवड्यात घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय भविष्यात दीर्घकालीन लाभ देऊ शकतात. त्यामुळे घाई न करता प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. घरातील ज्येष्ठांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. देवावर श्रद्धा ठेवा. मनात सकारात्मकता जपा आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास सोडू नका. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन संधी आणि जीवनात पुढे जाण्याची नवी प्रेरणा घेऊन येईल. धन्यवाद.